वारे तेरी कुदरत अजब तेरी दुनिया अजब तेरा खेल, चकुंदर के सर पर चमेली का तेल, मुंह में राम बगल में छुरी, पतिव्रता भूकी मरे पेढे खाय शिना, अशी माझी अवस्था झाली. तुम्हाला काय सांगू. मुंबईमध्ये एका गिरणीमध्ये ड्रायव्हर म्हणून मी कामाला होतो तेव्हा माझ्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालला होता. पण मध्येच हा कोरोना आला आणि त्या गिरणीच्या कामगारांनी संप केला. त्या गिरणीच्या मालकाने ती गिरणीच कायमची बंद करून टाकली. आता मुंबईमध्ये काम मिळेना म्हणून मुंबई सोडून या झाडीपट्टीत आलो. राजशेखरकडे ड्रायव्हर म्हणून मी कामाला आहे, पण पगार फार कमी देतो. त्या पगारामध्ये मी माझ्या संसाराचा गाडा ओढू शकत नाही, म्हणून पार्ट टाइम कुठं काम मिळतं का ते शोधतो आहे. आता काम कुठं शोधावं. मुंबईहून कधी आले? 3 महिने झाले. 3 महिने झाले? तू कुठे झक मारत होता का बाहेर? तू कुठे गेला होता 3 महिन्यापासून? अरे काय झालं माहितीये का, मुंबईमध्ये मी एका गिरणीमध्ये ड्रायव्हर म्हणून चांगला कामाला होतो. तुला चांगलं माहित आहे. बरोबर. फोनवर तुला सांगत होतो. पण झालं काय, त्या गिरणीच्या कामगारांनी संप केला आणि मध्येच हा साडा कोरोना आला. कोरोना? कोरोना म्हणजे काय? अरे पहा भयंकर रोग आहे तो. म्हणजे झाला जो माणूस वाचच नाही. कोरोना? अरे आपल्या इकडे झाडीपट्टीच्या लोकांना कोरोना कधी होतच नाही. म्हणजे काय मला नाही समजलं. कोरोना म्हणजे आपल्या साध्या आणि सरळ भाषेत कोरोना म्हणजे कोणताही रोग नाही. मरतोच बेलो अबे असा नको बोलू. महा भयंकर रोग आहे तो. काही रोग नाही. खाऊन पिऊन चल ना वाचला तर मग. म्हणजे कोरोना हा रोगच नाही अजिबात. मित्र असं नको करू. कोरोना हा भयंकर रोग आहे. तर झालं काय माहितीये का, मुंबईमध्ये कोरोना आला आणि मध्येच या कामगारांनी संप केला म्हणून त्या गिरणीच्या मालकाने ती गिरणीच कायमची बंद करून टाकली. आता मुंबईत काम मिळालं. मुंबईत काम मिळालं म्हणून मुंबई सोडून मी इकडे झाडीपट्टीत आलो. त्या राजशेखरकडे मी ड्रायव्हरकी करतो, पण पगार फार कमी देतो. त्या पगारामध्ये मी माझ्या संसाराचा गाडा ओढू शकत नाही, म्हणून मित्रा पार्ट टाइम कुठं काम मिळतो का ते शोधतो आहे. तेवढ्यामध्ये तुझी भेट झाली. किती दिवसात मित्र नोकरी मिळाली म्हणून समज. मी देतो तुला नोकरी. एवढी परिस्थिती सदन झाली. सदन झाली आहे. मुंबईला गेलेल्या एवढ्या वर्षामध्येच एवढी प्रगती. परिस्थिती कशी आहे म्हणजे कशी? म्हणजे मी राजकारणात आहो. कपड्यावरून तुला प्रथमच विचार. गावामध्ये निवडणुकीत 5 वेळा उभा राहिलो. किती वेळा? एकदा निवडून आलो नाही. एवढी माझी गावात इज्जत आहे, तरी लोक उभे हो म्हणतात. आमदार, मग खासदार, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य 5 वेळा उभा राहिलो. एका वेळा निवडून आलो. कारण आपल्याकडे नोट नाही आणि जनता कशी आहे, नोट है तो वोट है, नहीं तो सब भिकार चोट है. इसलिए तो अपना सिंगल काला कोट है. म्हणून मी त्या नेतागिरीच्या भानगडीत पडलो नाही आणि मी ठरवलं आजपासून आपण सहसा कार्यकर्ता. सस्याचा कार्यकर्ता कसा बोलतो जंगलाचा सस्याचा कार्यकर्ता नाही, जसा कार्यकर्ता म्हणजे सर्वसाधारण कार्यकर्ता. असं आमदार माजी आमदार, खासदार माजी खासदार, सरपंच माजी सरपंच, जिल्हा परिषद माजी जिल्हा सदस्य. बरोबर. पण कार्यकर्ता कधी माजी कार्यकर्ता म्हणून ऐकलाय का? याला म्हणतात डोकं. म्हणून मी ठरवलं आपण सर्वसाधारण कार्यकर्ता राहायचं आणि जनतेची सेवा करायची. म्हणून मी तुला नोकरी दिली म्हणून समज. तुझी नोकरी पक्की. खोटं बोलायचं नाही. फार अडचणीमध्ये आहे यार. मी म्हणजे राजशेखर जो पगार देतो ना त्याच्यामध्ये मी संसाराचा गाडा ओढू शकत नाही. नोकरी दिली आणि मिळाली म्हणून समज. आणि ती नोकरी कुणाकडे माहित आहे? कोणाकडे? एक बाईकडे आहे. कोणाकडे? एका बाईकडे आहे. अबे थांबलो. एका बाईचं नाव घेतलं का तनबावरात होते.
बाई कोण आहे, काय तिचं नाव काय, तिच्याकडे व्यवसाय काय, हे तर समजून घ्या बद्दल. बाई कोणी असो, कशी असो, की माझी वाकडी तिकडे हिंगडी पांगडी पायापासून काही सापाने तपच बाई आहे ना, मग झालं मग माझं काम. का त्या गचकरणी बाईकडे मलम लावायचं असेल का? अरे ते सांगेल ते काम करीन, तू फक्त मला नोकरी मिळवून दे. नोकरी मिळाली म्हणून समज, नोकरी मिळाली म्हणून समज, नोकरी पक्की. नोकरी द्यायला मिळाली म्हणून समज. अरे बाईचं नाव आहे चंपाकली, दिसते गुलाबाची कली, फिरते गली गली, आणि त्याच्यावर पिक्चर निघाला नाचे नागिन गली गली. फिरते गली गली अभी माझा फिरते झाले. अरे तसं तिचं नाव आहे चंपाकली, बाईचं नाव. आणि तिचा प्लॉट विक्रीचा व्यवसाय आहे. तिच्याकडे 5-6 गाड्या आहेत. कोणाकडे? बाईकडे. बाईचं कुटुंब मोठं असेल मग. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. तरी 5-5 गाडी गडबड श्रीमंत बाई असेल. अरे नाही, एकच आहे पण चांगल्या स्वभावाचे. गडगंज संपत्तीची बाई. 5-6 गाड्या आहेत. कोणत्या गाडीवर बसते बघा बाई एकाच गाडीनं फिरते, बाकीच्या गाड्या डिझेलवर चालतात. न बाईच्या गाडीवर बसते ती गाडी पाण्यावर चालते असं मी म्हणत नाही. अरे डिझेलवर चालतात मध्ये बाईचा मोठा पंप आहे. पण हा तिच्याकडे कसा गेला? अरे तिचा डिझेल पेट्रोलचा पंप आहे. बाई एका गाडीनं प्रश्न फिरते आणि बाकीच्या ज्या 5 गाड्या त्या डिझेलच्या कामावर चालतात, म्हणजे पेट्रोल पंपाच्या कामावर चालतात. असं सरळ सरळ सांगणं माणसाचा गैरसमज होतो. सरळ बाईकडे पंप. अरे गावातील ठेकेदार काय कसे बोलतात माहिती आहे तुला? माझी गाडी रेतीवर चालते, माझी गाडी मुरुमवर चालते, माझी गाडी विटावर चालते. तशाच बाईच्या गाड्या डिझेलवर चालतात. आणि सरळ असं म्हणतोस काय? चांगलं आहे मित्रा, चल बाई. अरे थांब, बाईचं नाव घेतलं का तनबावराच होते बेटा. बाईकडे जायची काय गरज नाही. ती बघ तिकडेच येत आहे. ती बघ सीधी सडक, लाल भडक. पुढची का मागची? समोरची. लगा के गागल करती है पागल. अरे बाईला बोलते का गाईला बोलते? If you wanna run away with me, I know a galaxy and I could take you for a ride. Had a premonition that we fell into a rhythm when the music don't stop for life. Glitter in the sky, glitter in my eyes, shining just light. If you're feeling like you need a little bit of company, you meet me at the perfect time. You want me, I want you, baby. Oh, sugar boo, I'll never take it. हॅलो म्हणते. ती हॅलो म्हणत नाहीये. हॅलो हॅलो म्हणते. नाही म्हणत आहे. कसं ऐकत आहे? हॅलो नोकरी पाहिजे का? बाईचा हात पाहिजे. गंग्या काही असो बे बाई मस्त. सन्न गाडी दन्न पिकअप. आवडच कमी आहे मला कोणत्या गिअर मध्ये टाक. कसा काव बे. नमस्कार चंपाकली. हे माझे परमित्र सदा गोड बोले. सदा शिव दामोदर गोड बोले. अबे मी सांगत आहो ना. पुन्हा हॅलो बसून मुंबईला पुढे कामावर होते. कोरोना आला त्याच्यामुळे ते झाडीपट्टीत आले. यांना पार्ट टाइम नोकरी पाहिजे. राजसेकरकडे आता सध्या ड्रायव्हर म्हणून आहेत, पण त्यांना जो पगार मिळतो त्याच्या त्यांना परवडत नाही. म्हणून मी काय म्हणतो, एखादी नोकरी असेल तर देऊन टाका यांना. बाई कसा हो बे. लता खा जलना बे. नोकरी पाहायचे का बाई पाहायचे? सेंट्रिंग कसा ठोकायचा? ते काय तर बाई झालं कसा माहित आहे का? मी मुंबईमध्ये एका श्रेणीमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होतो.
पण त्या गिरणीच्या कामगाराने संप केला आणि मध्येच हा कोरोना आला. त्याच्यामुळे त्या गिरणीच्या मालकाने ती गिरणीच कायमची बंद करून टाकली. आता मुंबईत काम मिळाला म्हणून मुंबई सोडून या झाडीपट्टीमध्ये आलो. त्या राजशेखरकडे मी ड्रायव्हर म्हणून कामाला आहे, पण बाई पगार फार कमी देतो. त्या पगारामध्ये मी माझ्या संसाराचा भाडा ओढू शकत नाही, म्हणून पार्ट टाइम कुठं नोकरी मिळते का ते शोधत होतो. हा माझा परम मित्र गंगाधर याने सांगितलं एका बाईकडे काम आहे. आता ती बाई तुम्हीच आहात हे आता माझ्या लक्षात आलं. पण माझ्याकडे नोकरी वगैरे नाहीये. आता हो म्हणते ना कसा बे तुझा स्वभाव पाहून नाही म्हणते. हो म्हणते ना थोडा वेळ नाही म्हणते. तुझा स्वभाव पाहून नाही म्हणते. हो बाई. हो म्हणते मी पाहतो. देऊन टाकलं चंपाकली माझ्या खाली. ती म्हणतात तर देऊ. देतो म्हणते बाई बाई दिसते मस्त तुम्ही धोका मारला तरी काही. आता तुम्हाला पर्सनल मॅटर आहे. नोकरी देऊन टाकायला. तुम्ही म्हणता पण देतेच मी त्यांना नोकरी. नोकरी पक्की. बाई फार उपकार. हा आणि मित्र हा माझा मित्र लहानपणापासूनचे आम्ही मित्र. घराजवळ घर शेजारी आम्ही लहान होतो बाई. तेव्हा आमची परिस्थिती फार गरिबीची होती. एवढी गरिबीची होती दोघांमध्ये एकच चड्डी होती. अबे चड्डीची गोष्टी तर सांगायची आहे. आता आम्ही लहान होतो तेव्हा आपली परिस्थिती किती गरिबीची होती माहिती आहे का? आता का भाव खाऊन राहिलीस का बाई माहिती आहे का तू? तर बाई याला बाहेर जायचं असलं हा माझी काढून घ्यायचा म्हणजे याला बाहेर जायचं असलं मी याची काढून घ्यायचा म्हणजे हा. अशा परिस्थितीतून आम्ही लहानाचे मोठे झालो. हा नको नको म्हणत असताना आम्ही मुंबईला गेलो. एका गिरणीमध्ये कामाला लागलो, पण गिरणी बंद झाली म्हणून घरी आलो. हा माझा परम मित्र. देते बघ नोकरी मिळाली म्हणून समज, पण कुठली नोकरी आहे काय आहे ते विचारून घ्या बघ. बाईकडे कोणती नोकरी असू दे रे, मी का पायावर तयार आहे बाई. कुठली नोकरी चालेल. माझ्याकडे नोकरी आहे. आहे पण मी काय म्हणते तुम्हाला रात्रीच यावं लागेल. तुझा असेल तर पण रात्रीची कोणती नोकरी समजून तर घे. एवढा का दूधखोरा माणूस हवा रे. रात्रीची कोणती नोकरी राहते ते का मला माहित नाही राहत. मुंबईमध्ये होतो 2-2 नोकरी कोणती तू समजून राहिला. कोणती असो रात्रीची नोकरी असेल तर तयार आहे रात्रीची नोकरी. हो तुम्हाला रात्री 11 वाजता यावं लागेल. हा तू त्याच लायकीच आहे. तुला तर चांगला अनुभव आहे. त्याच लायकी काय म्हणते म्हणजे याला चांगला अनुभव आहे. रात्रीचे काम मीच करू. हा त्याच लायकीच आहे. नोकरी कोणती विचारून तर घे. काही विचारण्याची गरज नाही. बाई सांगत असेल तर सांगून द्या मला. तुम्हाला रात्री 11 वाजता यावं लागेल. 11 वाजता यावं लागेल. समजलं. तुम्हाला रात्री पुढचा समजलो. माझ्या घरी येऊ. तुमच्याच घरी मग मी कोणाच्या घरी म्हणत आहोत. माझ्या घरी येऊ. माझे कपडे धुवावे लागतील. समजला. चुलीत गेली नोकरी. बायका पूर्व उपाशी झाली तरी चालतील म्हणून काही बाईचे कपडे धुवणार रे. अरे हट लात मारतो अशा नोकरीवर. कपडे धुवायला लावतो. मित्र रात्रीची गोष्ट आहे. कोण पाहते आदळ आपट केला पीर पार केला का हो. आदळापट केला पीर पार केला का हो. आणि तू गावभर सांगत सुटशील का हा रात्री जातो न त्या बाईचे कपडे धुतो. अरे नाही सांगत ना मी बाईचे कपडे धुया. असा नाही म्हणत म्हणतो.
तुझ्या परिस्थितीचा विचार कर. राजशेखर कडे तू नोकरी करतो ते जो पगार मिळतो त्याच्यामध्ये तुझं भागतं का? तुझी गोष्ट खरी. मग मी माझ्या संसाराचा गाडा त्या पगारामध्ये ओढू शकत नाही. ठीक आहे बाई, मी तुमचे कपडे धुवायला तयार आहे बाई. पण एका ठेवा, मी तुमचे सगळे कपडे धुईन, एक सोड दोन वेळ मी धुया. पटला तर टेक, नाही तर आमचे पटला तर फिकरेशी, नाही तर माझ्या वासने. आपला असा स्वभाव आहे. लवकर बोला. सगळे कपडे धुईन, एक सोड. नाही नाही नाही, तुम्हाला सगळेच कपडे धुवावे लागतील. शक्यच नाही बाई, ते नाही तू बाई ऍडजस्ट करून टाका ना एखादा कपडा. बरोबर तुम्ही म्हणता. हो म्हणते, हो म्हणते, हो म्हणते. हो मी माणूस नाही, आज माणूस हो मी का ठुकरो तो मारती तो वस्त ठुकीला. हे माझा आपसी मामला आहे. आता माझाही होईल आपसी. आता मोठी सुरुवात झाली आहे. मग काय कसे कपडे धुतो? बायकोचा कपडे धुया. दगड फुटून जाऊ बे फासता. पगाराचं बोल. पगार ते महत्वाचं. काही पगार किती देणार? पगार पगार देईन ना, देईन. देईन म्हणजे उदार गोष्ट झाली. देते देते. एवढा मोठा पगार देते का रे? म्हणजे मोजू मोजू देते ना. 50 रुपये. 50 रुपये पर डे म्हणजे 1,500 रुपये महिना झाला. ठीक आहे, ठीक आहे बाई, मी तुमचे कपडे धुवायला तयार आहे. सोडून पर डे नाही, महिन्याचे 50 रुपये. अबे कमी भिकारी वाटलो का बे? भिकारी वाटलो. आशीर्वाद लागला बाबा मायले कर. हट 50 रुपये. अरे भिकारी तरी कमवतो रस्त्यावर. 50 रुपये म्हणजे काय? समजले बाई. माझ्या मित्रांना मजूर आहे, त्याच्या घरी खायला घेऊन येतो तुम्ही. 50 रुपये काय होते? 100 रुपये देऊन टाका. 100. हो म्हणते. ठीक आहे ठीक आहे, देईन तुम्हाला मी 100 रुपये. हा की नाही वजन पण माझं? माझे पूर्ण कपडे धुवावे लागतील. एक सोडून बाई कबूल झालं. हो नाही म्हणत आहे. बरोबर, या या या. पण रात्री 11. ठीक आहे बाई, नाहीतरी माझा नाईलाज आहे. 100 रुपये तर 100 रुपये. 100 रुपयामध्ये मी तुमचे कपडे धुवायला तयार आहे बाई. 100 रुपयामध्ये ठरलं. ऍडव्हान्स द्यायची. तुमच्याकडे डब्बी आहे का? डब्बी डब्बी आहे का म्हटलं? तू माझ्याकडे कशी राहील? माझ्याकडे काळी आहे, पण तुलाच संपून गेली. कोणत्या माणसाले का विचारते तू बाई? बिना गुलची पाहिजे होता आहे. तुझ्याकडे आहे? लायटर आहे पण जास्तच संपला. बाई सिगरेट पिते का? सिगरेट पित असल म्हणजे दारू नक्की पित असल. आणि दारू जर पिते म्हटल्यानंतर तसा काही नाही. हा तसा काही नाही. समजलो बे. आता 10 रुपये देईल तरी नोकरी करी. बाई कोणत्या पाण्यात आहे तर समजूनच गेलो मी. तर बाई ठरलं आपलं 100 रुपये महिना. बरोबर. यांना ऍड्रेस देऊन टाका आपल्या घराचा. ऍड्रेस हो हो देते ना. मेरी महिना तू जब जब बोले विजिटिंग कार्ड आहे. चंपा खाली. हा माझा विजिटिंग कार्ड आणि याच्यावर माझ्या घराचा ऍड्रेस सुद्धा लिहिलाय, पत्ता आणि माझा मोबाईल नंबर. नाव आहे नाव आहे. तो मित्र आपलं ठरलं बाई. चंपाखाली खरंच किती तुझी आठवण आली. हो खरंच मला पण तुझी खूप आठवण येते रे. आणि हे सगळं केलं ना मी तुझ्या जीवाखाती. आता तुला एक आनंदाची बातमी सांगा. काय?
काय माहिती म्हणू हा? का मी येणाऱ्या निवडणुकीत तुला जिल्हा परिषद तिकीट मिळवून देतो खरंच? कारण की बऱ्याचशा नेते लोकांशी माझी ओळखी आहे अरे मोठा प्रॉब्लेम झाला. कसं काय गंगाधर काय झालं माहिती आहे का, इथे आपला सौदा ठरला होता 100 रुपये महिने बाईचे कपडे धुवायचं एक सोडून. मी आपल्या घरी जात होतो, तिकडून माझी बायको येत होती. मी तिला सांगितलं की 100 रुपयामध्ये मी पार्ट टाइम कामाला लागलो. बरोबर. बाई ती खुश झाली. वा. पण नंतर तिनं विचारलं की तुम्ही कोणाकडे कामाला लागला. मी बाईचं नाव सांगितलं. हा चांगलं झालं. बायको नको म्हणे, बाई नको म्हणे, माझी बायको नको म्हणे. हेच मी तिला विचारलं का तुझ्याकडे नोकरी करू नको म्हणे. का? बायको काय बोलली माहित आहे? काय बोलली? बाई बदमाश आहे म्हणे. हे बदमाश बाई नाही तो म्हणाला तू बदमाश नाही आहे. मी काय म्हणतो चंपा अगं येणाऱ्या निवडणुकीत तुला जिल्हा परिषद तिकीट मिळवून देतो आणि जिल्हा परिषद तिकीट मिळाली तू जिल्हा परिषद सदस्य होणार. जिल्हा परिषद सदस्य झाली की मग तू अध्यक्ष होणार आणि मग तुझ्या मागं लोक पुढं लोकांना ती लाल दिव्याची गाडी ट्याव ट्याव ट्याव. खरंच आणि हे सगळं करतो मी तुझ्या प्रेमात होते. सांगू तू घरामध्ये खायला अन्नाचा खण नाही आणि खिशामध्ये माझे फक्त 20 रुपये आहेत. 3 पोरं बायको उपाशी आहे. आता या 20 रुपयाचं काहीतरी खायला घेतो आणि बायका पोरांना नेऊन तरी देतो. मित्र बरं झालं मित्र भेटलं तू मला. अरे फार मोठी कठीण परिस्थिती आल्यावर माझे मित्र मुलांचं काय झालं रे? घरी घरी गचकला का काय? कचरला नाही मित्र. अरे फार वाईट परिस्थिती आली माझ्या म्हणजे माझी बायको पोरं भुकेनं तळपळून मरतायत. म्हणजे उघड्यापासून नागडा गेला ना सारी रात थंडीला मिळाला. तुझ्यासारखीच माझी अवस्था आहे मित्र. माझ्या घरी पण तेच वांद्यात माझे बायका पोरं उपाशी आहेत. नाही मित्र तुझ्यापेक्षा जास्त कठीण परिस्थिती माझ्यापेक्षा कठीण परिस्थिती तुझ्यावर येऊ शकत नाही. त्याहीपेक्षा जास्त कठीण परिस्थिती माझ्यावर मित्र. माझी बायको पोरं भुकीने तळपळत आहेत आणि जर मी त्याला काही खायला घरी घेऊन गेलं नाही आणि ते जर मेले तर त्याचं पूर्ण श्राप तुझ्यावर बसेल ना. तू एक काम कर मला कसंही कर तू 20 रुपये दे मित्र. खरं सांगू माझ्याकडे फेकून मारायला दमडी पण नाही. ते मोठे वांदे झाले. काय एक पैसा नाही माझ्याकडे. माझ्याच घरी मोठे वांद्यात माझी बायका पोरं उपाय. नाही मित्र असं करू नको. तू मला 20 रुपये दिले नाही आणि मी घरी काही खायला नेलो नाही तर माझं बायको आणि पोरं भुकेने मरतील रे. आणि याचा श्राप तुझ्यावर बसेल. खरंच तुला परमेश्वर कधीच माफ करणार नाही रे. आणि मित्र जर मित्राच्या कामी नाही आला तर कशाची मैत्री. खरंच मित्र फार संकटात सापडलो रे. काळजी करू नको. आहेत 20 रुपये माझ्या खिशात. हे 20 रुपये घे. तुझ्या बायका पोरांना खायला घाल. माझे बायका पोरं उपाशी राहिले तर राहू दे. याला म्हणतात मित्र. मित्र असा तर तुझ्यासारखा वाढ नको. खरंच मित्र फार मोठे उपकार केलेस मित्र माझ्यावर. अजून एक छोटासा उपकार कर. त्या हॉटेलमध्ये जा आणि माझ्याकरता 1 प्लेट आलू वडे आणि 1 कप चहा घेऊन ये. अरे पण आता माझ्याकडे पैसे नाही. काय पैसे नाही. अरे हे 20 रुपये हो तुझ्या जिंदगानीवर पैसे नाहीत तर चक्कोच कशाला मग पैसे नाहीत तर. अरे पैसे नव्हते तर मला मागायला पाहिजे होते. मी दिले असते. म्हणून वर तोंड करून सांगतो पैसे नाही म्हणून. अबे जा त्या वारल्या विहिरीत उडी देऊन मर. पैसे नाही तर मला मागायला पाहिजे. मी दिले असते पैसे.
पैसे नाहीत म्हणतो. जय लक्ष्मी माता. मी देवाचं नाव घेतल्याशिवाय पैशाला हात लावत नाही. घे 10 रुपये आणि जा आपल्या बायकोपोरासाठी काहीतरी खायला घे. अबे पण माझे 20 माझे 20 ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझं खरं. तुझे 20 हे 10 रुपये तुला कोणी दिले? हे 10 रुपये तू आता मला दिले. हे 10 रुपये मला कोणी दिले? हे मी मगाशी तुला दिले. हे 10 आणि हे 10 किती झाले? 20 झाले तरी मग अबे पण माझे 20 तुला साधा गणित करत नाही का? हे 10 रुपये मला कोणी दिले? हे मी मगाशी तुला दिले. बरोबर आहे. दिले. हे 10 रुपये तुला कोणी दिले? हे तू आता मला दिले. हे 10 आणि हे 10 किती झाले? 20 झाले. झाला तरी काय फिटम फार. अबे पण माझे पैसे खिशात कोणतरी इकडे येत आहे. ताजा ताजा केळी घ्या केळी. मी तरी भोळी अडाणी तुमच्या नावाचं लग्न पूर्ण कपाडी सोबत बाई गं केळी मागायची. बाई गं केळी मागायची. अच्छा म्हणजे तुम्ही धंदा करता, केळीचा धंदा करता असं म्हणायचं. दाबून पाहू का? काय दाबून पाहता? केळी दाबून पाहू का म्हणजे पिकल्याचे आहेत का कच्चे समजून येतील. काही गरज नाही. मी एकदम ताजा केळी विकते, त्याच्यामुळे काही दाबून बाई आजकाल दुकानदाराचा काही भरोसा नाही. हो? वरती पिकलेल्या खालती पिकलेल्या मदत कच्च्या केळी असतात म्हणून म्हणतो तो दाबून पाहू का. तुही अशीच करतेस का मध्ये मध्येच? काय? म्हणजे कच्च्या ठेवतेस का? मी असे काम करत नाही. माझ्याकडे एकदम ताज्या केळी असतात. अबे बाईकडे मस्त आहे बे. हा दादा हा. केळी ताजा केळी. बाई दात का? सॅम्पल. हा. अशा केळी ठेवतेस तू पुचकली. बाबा चांगलीच होती ना? चांगली होती तर पुचकली कशी? अभि हिच्या फलक्या फलक्या झाल्या. हे कोणती केळ हो रे? हलकी केळ. अबे याची बिजाईच वेगळी आहे. फलकी बिजाई बाई अशा केळी ठेवतेस तू? केळीचा हात लावायचा नाही. केळीला लावत हो तुला लावलं का नाही? हे खारट केळी ठेवतेस तू का मीठ लावून आणलीस का? केळीकडे खारट असतात का? तेच तर मी म्हणतो खारट असतात का? मीठ लावून आणलं नाही. केळीच्या झाडाला मिठाचं पाणी घातलं. पोटाला मिठाचं पाणी. मला सांगा, तुम्हाला केळी पाहिजे का नाही? इथं सामान चौकशा करायचा नाही. बाई, भाव कर रे बाईचा. मग हे केळीचा भाव कर म्हणतो मी. तेव्हा बसशील. अर्धवट बोलण्याची सवय आहे ना. मोठी घालायची सवय आहे. काय म्हणतेस तर बाई? काय म्हणतेस का? मला बघितलं फिरायला येऊन राहिलं का? काय म्हणतेस तुम्ही? काय म्हणतेस म्हणजे का भाव आहे तुझा? हा, केळीचा भाव काय? केळीचा केळीचा. केळीचा भाव 30 रुपये. अबे माझे कशा किलो दिली म्हणलो. अबे केळी कुठे किलो न देतात का? माझी मर्जी. पैसा माझा. किलोला घेऊ का डझनला घेऊ? तू काही विचारशील. पण मी किलोने विकत नाही. हा. मी डझनच विकते. हा कशा डझन दिली? 20 रुपये. अबे ए, कोणत्या वेळेस पैसे उचलून मागत राहते? काय बोलते? 20 रुपये उचलून मागते. आता उचलून यायची वेळ आहे का इथं? नाही. मग कडकीच्या जमान्यामध्ये का उचला देता कोणी? बरं, तुम्हाला केळी पाहिजे की नाही? पाहिजे पाहिजे. अभि अशा केळी पाडल्यानंतर मग खराब नाही होते. का बाई चांगली आता तरी ठेवत जा. गावाला हात लावू नको. मी एकच वेळी लावतो. मला नाही केळीला. कॅपॅसिटी प्रमाणात. हे असं हात लावून ए, हात लावतात का? कुठं बायला असा हात लावायचा होता. प्रॅक्टिकली झालं. कोणती सवय आहे रे? प्रॅक्टिकल बाय करता बाय, म्हणजे? इकडे आहे ना. हा. हात धरल्याशिवाय कसं कळेल?
केळीचा भाव म्हणजे हात धरल्याशिवाय तुम्ही बोलताय मंदीच बे मी काय म्हणतो जास्त होत आहे 20 रुपये कमी केल्या बाईचा भाव म्हणजे मग केळीचा भाव कमी कर असा म्हणत तो मला वाटलं तेव्हा म्हणे मी काय म्हणतो 20 रुपये आहे ना एक काम कर 20 जास्त होतेच बाई 30 रुपये देऊन टाक 30 रुपये डझन मी तरच टपला द्यायला मला आजपर्यंत मला असं वाटत होतं माझा बीजगणित कमजोर आहे याची त्याची भूमिती कमजोर आहे बाई म्हणते 20 ना हा म्हणते 30 करतेस बे संसार संसार करतेस तू बायका पोरं पोसतेस बाई तुम्हाला केळी पाहिजे की जाऊ बाई घेतल्याशिवाय केळी नाही घेतलं तरी तू घाबरू नको जाऊ नको पैसे असाच देऊन टाके उदार अंतकरणाचा माणूस हा मी. उद्धार अर्थ करण्याचा माणसा मला काही पैसे दिले पाहिजे नाही भाव काय खाल्ला आहेस तू काय भाव सोडून सगळंच तर बाई 30 रुपये 30 रुपये माझे चपला खायला लावतो बाई हा काम म्हणत आहे माहित आहे काय 20 रुपयात म्हणजे 20 रुपये दिल्यानंतर बाई केळी सकट घरी येईल का म्हणते 20 रुपयात मी केळी सगळं असं म्हणलंस तू 20 रुपयात मी केळी सगळं देऊ तुझी खुशी असं बोलेल का बाईने केळा सहित घरी येतो असा म्हणे आलीच आहे घरी तर काही फरक पडत नाही का? बायका पुरा आहेत बाई काही होणार नाही. सज्जन माणूस हा मी. तू ना हं? तू काहीही करू शकतोस एवढी गॅरंटी हो तू काहीही बोलू शकतोस ओळख ओळख चल माझ्या घरी. काहीच नाही करत. तुझ्या घरी येऊन का करू स्वयंपाक करू वागलेल्या बाई स्वयंपाक करायची पण गोष्ट राहते का केळी घेतो केळी इथंच घे चिल्लर आहे तुझकड 500ची म्हणजे तुझ्याकडे 500ची अबे एकच अबे नोटाच्या गड्ड्याच्या गड्ड्या आहे नोटाच्या गड्ड्याच्या बाई याच्याकडे नोटाच्या गड्ड्याच्या आहेत पण चड्ड्या घ्यायला पैसे पैसा मग वापरतो 500ची नोट आहे तुझ्या बरं का एक काम अबे मग माझे एक काम करा काय? तुम्ही ती 500ची नोट माझ्याकडे द्या मी ती नोट यांच्याकडे देते मी बँकेत बघून येतो बँकेत करू दुकानात जा आणि माझ्यासाठी खर्रा घेऊन ये बाई माणूस असून तू खरं खातेस बाई. हो. बाई खरं खाऊ नये बाई माणसानं कारण? खरं खाल्यामुळे कॅन्सर होतो बाई खरं खाऊ नये आणि खरं खात असेल तर सिगरेट कोणती ओढते मी तुला काय सिगरेट पिणारी बाई वाटली काय अरे खरा खात असेल तर सिगरेट ओढत जा म्हणजे अँटीबायोटिक आहे खरा खालीस तरी काही होत नाही मरणा लवकर मरत असेल तर माझ्या बापाचा खा जाते काय काय नाही. तुम्हाला केळी पाहिजे हो. द्या मग 500ची नोट नाही मी काय म्हणतो हा म्हणा खरंच पाहिजे ना मग 500ची नोट कशाला इकडे जा बाईचा खरं घेऊन ये पैसे दे पैसे मगाशी 10 रुपये दिलो त्याच पैसे घेऊन ये म्हणजे 10 रुपये मगाशी दिले 10 हो घेऊन येतो बाई तुम्ही खरा कोणता खाता खरा हा? 120 हा. 300 हा. चमन मार 120 300 चमन मार के लवंग तोच के इलायची का डोडा डाल के अभी लेके आता है भाई, चुना कोणता मारू घट मारू का पतला मारू कोणाले घट चालते कोणाले पतला चालते कोणता चालते मला काय माहिती चुना घट्टच मारायचा पातळ चुन्याचा खरा मी अजिबात खात नाही. अबे घट चुने वाली दिसते बे घट चुना पतळ चुना 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 आता घेऊन येतो बाई तुझा खरा 120 हा. 300 हो. चमन मार लवंग तोच इलायची का डोडा डाल अभी लेके आता है हाडते भ्या झिल्लीत लवंग टोचू टोचू अबा बाई तुमच्या गळ्यात लायसन नाही म्हणजे जमला काही नाही आपलं बोलणं चालणं जमलं पण नाही. काय म्हणजे तुमच्या गळ्यात लायसन आहे म्हणजे तुम्ही
कुवारी आत्ता म्हणत आहो. माझं लग्न झालं होतं. मग मग काय, आमची पहिलीच मधुचंद्राची रात्र. मधुचंद्राची रात्र कशी होती म्हणत आहो. कशी होती? मी सांगत आहे ना, आमची पहिलीच मधुचंद्राची रात्र होती. आम्ही दोघेही असे जवळ जवळ बसलेलो होतो. जवळ बसल्या होत्या. तू माझ्या जवळ आला, त्याच्या जवळ गेले. तू माझ्या जवळ आला, मी त्याच्या जवळ गेले. ती जवळ आला होता तो. जवळ आला मग आणि त्याने भकाभक माझ्या अंगावर उलट्या केल्या. उलट्या केल्या आणि मग मग काय, माझी साडी घेऊन तो जो पळाला. तेव्हापासून मी अशीच आहे हो. म्हणजे साडी घेऊन पडला तेव्हापासून तुम्ही तशा त्याची वाट पाहता का म्हणून कशाला वाटलं? गेला तर गेला, त्याच्यासारखी छान. जी गत तुमची झाली नाही तीच गत माझी झाली. तुमची बायको पळाली. पळाली नाही बाई. हं. लग्नाच्या पहिल्याच रात्री काय झालं? माझी बायको जवळ जवळ आली. जवळ आली. थोडीशी जवळ ये ना, तिला म्हणत होतो बाई. जवळ जवळ आली, अजून जवळ आली. पलंगावरती बसली. पलंगावर बसल्यानंतर पलंगच मोडली बाई. सत्यानाश. आणि सकाळच झाली मग. जाऊ द्या. म्हणून म्हणतो तुझी जी गत आहे तीच गत माझी आहे. म्हणून आपण आपली लिव्ह इन रिलेशनशिप जुळवून टाकू का म्हणतो. लिव्हिंग रिलेशनशिप म्हणजे का? आधुड आडलं आपटू बोलले. कधीच नाही केलं. अगं एकदा हो म्हणून पहा, मग बघा तुम्हाला कुठं नेतो तू. कुठे तो स्वतःला का समजून राहिला ते फेकून. अरे 10 रुपयासाठी अपमान करशील का ते? का समजून राहिला ते खरे खोटे? काय झालं? काय झालं म्हणजे का, तुम्हाला 10 रुपये दिले होते बाईसाठी, खरा सांगितला होता हो. बरोबर. हो. मी गेलो, अरे बाबा बाईसाठी खरा घुटून दे, 120 300 चमन मार के लवंग टोच के इलायची का डोडा डाल के. त्यांनी खरा घोटला माझ्या हातात दिला. मी 10ची नोट त्याच्या हातात दिली. तो म्हणतो 10ची नोट चाल. तू दिलेली नोट कोरी करकरीत होती का नव्हती? हो. तरी म्हणतो साला नोट चालत नाही. कोणता बरोबर आहे तो? तो पिंपळाच्या झाडाखाली पांढरेला आहे तो मंगल मशाक घेतो. अबे तो काय सांगून राहिला बे? नोट खरे खोटशील ना मला. टेन्शन घेऊ नका. नोट चाल. अरे त्याला मी हेच बोललो, नोट चालत नाही तर चाकल लावून चालत नाही बाकी. नाही चालत ना नोट. हा. अजिबात टेन्शन घेऊ नका. हा. यांच्याकडे नोटाच्या गड्ड्याच्या गड्ड्या देऊ का एकान गड्डी? तू घाबरू नको. नोट चालत नाही ना, ती नोट दे माझ्याकडे. अरे काय झालं माहिती का, त्यांनी खरा घोटला माझ्या हातात दिला. मी 10ची नोट त्यांच्या हातामध्ये दिली. बरोबर. तो म्हणतो नोट चालत नाही. मी म्हटलं नोट चालत नाही, दाखव जरा. हातामध्ये नोट घेतली. तू दिलेली नोट कोरी करकरीत होती का नव्हती? नक्की. माणसाला राग नाही येणार का? बरोबर. मी त्या नोटीचे तुकडे 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 करून त्याच्या तोंडावर फेकून मारलो. अबे हा समजून राहिला बे मंगली. अबे नोट फाडली का तू? आता येशील ना, शहाणपण करशील का बे? ते पण नोट खाऊन फाडली. मला सांग, माझ्या जागेवर तू असता तुला राग नाही आला असता? आला असता. गोड्या करकरीत नोटीला चालत नाही म्हणतो म्हणजे माणसाला राग नाही येणार का? मग म्हणजे नोट फाडली. जाऊ दे, घाबरू नको.
हे घे 10 रुपये. जा बाईसाठी खर्च घेऊन ये. आता घेऊन ये. बाईसाठी आपल्याजवळ काही कमी नाही. आणि हो खरं लक्षात ठेवायचा. हा. 120 300 इलायची का डोडा डाल अभी लेके आता है. मंडळी माझे 20 रुपये मला परत मिळाले. आता मी कशाला इकडे परत येतो, सरळ घरी जातो. बाई बाई खराब घेऊन येतो. 120 300 इलायची का डोडा ढाल अभी लेके आता है. वाट पाहत बस. सांग माझ्या घंट्या. आणतो तुझ्या खर्याले मिळाला. मला दुसरं सांगायचं. मी काय म्हणते, तुझा हा मित्र लवकर येईल ना? गेला का हो. मला खूप तलप आली. काय खऱ्याची. तुला तलप आली? खऱ्याची. लोक खऱ्या तलप आली तर चल म्हणत होते. दुसरा खरा घेऊन गेली नाही. पण याची वाट पाहू. पण मला नाही वाटत बाई हा येईल. कारण मी समजत होतो की मी स्वतःच हुशार आहे. पण हा माझ्यापेक्षा 10 पट हुशार निघाला. ते 20 रुपये चार्जेस होते. त्याचे होते. हो त्याने अक्कल हुशारीने आपले पैसे घेऊन गेले. अरे नंदन कोण तू. हो मग आता घाबरू नका. मी हो. मी पायदळ जाऊ शकत नाही. अरे हो नाही माझी गाडी आहे. टेन्शन घेऊ नको. मी तुझ्या आपल्या गाडीवर नेतो तुला. फोर व्हीलर नाही बाई 2 व्हीलर. आता पण व्हीलरला. मी काय म्हणतो तुझ्या जीवासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. अरे एक दुकान सोड 10 दुकान उभे करून टाकू. बघ हे टोपला आपला चल माझ्यासोबत. खर्याची गोष्ट. कोण मिळाला? कोण महिला म्हणजे काय माझ्या साऱ्या केली. एवढा हराम खोरा. पैसे तर नेले केळी नेल्या. कोण दिला गेली. मला का माहित बाई. हो इथं कोण होता. इथं तू मी आणि तो कोण बोले. त्याला टोचुली. तो तर बघाशीच खायला गेला म्हणजे इथं तू आणि मीच होतो. मी तर काही मजा करत केळी चोरू शकत नाही म्हणजे तूच चोरला असशील. पागल झाली का बाई. मी तुझ्या खऱ्यासाठी पैसे देऊ शकतो तर तुझ्या केळी तोडू शकतो का. अरे मला माझ्या केळी पाहिजे. म्हणजे म्हणजे का बागाचे पंचे. कुत्र्याचे कान. मला केळी दे. बापू पागल आहे का बे बाई. बाय. मी नेलोच नाही तर देऊ कुठून. तुझा इज्जतदारीला केळी दिला नाही हा. तर तुझे एवढ्या लोकांमध्ये कपडे उतरवशील. माझे कपडे उतरवशील आणि उघड्या डोळ्याने पाहशील कपडे. ए बाई मला काय समजून राहिली काय तू. हा? काय समजतेस म्हणजे मी चोरव का. हो चोर आहेस तू. चोर भिकार चोर. ए बाई सफेद कपड़ा काला कोट आई एम नॉट भिकार चोर. सहसा कार्यकर्ता. तू जर नाही का मला माझ्या केळी वापस दिला नाही तर तू याद राख त्या बेसगावातल्या लोकांसमोर केळीवाली जर तुझे कपडे उतरवले नाही तर मला नाव बदलवून टाक. आपले कपडे उतरवशील. उतरव ना. कोणता उतरवतेस तर पाहू. मला चोर समजेल का. काय करतो मी. ईमानदार तो ईमानदार. वरती सरकवतो वरती सरकवतो. हा का थांब. हे बाई नाही बाई माझी. अरे बाई एकच आहे बाई. एकच आहे बाई. ते केळ मी काय देत नाही.
जयश्रमबाई असते. हा देतो देतो हा सोड देतो ना सोड. मरते बाई अक्षरशः केळी मागते. देतो जिलेबी आहे. ते आजूबाजूचे माझ्या मोहल्ल्यातले पोरं मला पप्पा पप्पा म्हणतात, मी त्यांच्यासाठी येत होतो. हो त्यांचा बाप घरी नसला मलाच पप्पा म्हणतात. माझ्या मोहल्ल्यावाल्यांचेच होत, फक्त मोठा हो म्हणून मला पप्पा म्हणतात. काय समजून काय राहिले तू? हा समजून राहिली तू? हा एवढी गावात इज्जत आहे माझी, मी तुला कधीच पैदल जाऊ दे. चल या चल. समजून राहिली तू? हा कसा कार्यकर्ता मी गाडी आणतो. बस माझ्या गाडीवर किक तर मारू दे. बस गाडीवर बसतीस का धक्का मारते? ब्रेक मारलो बरोबर बसणार तर पडशील म्हणलो. पोरगी मारली माझ्या आणि मग मी इथे बांधील एक छोटासा बंगला. बंगल्याच्या बाजूला स्विमिंग पूल, छोटस मैदान, तिथे बांधील मी एक छोटासा बंगला. आणि त्या बंगल्याच्या बाजूला स्विमिंग पूल, तिथे मैदान आणि तिथे बगीचा. आणि त्या स्विमिंग पूल मध्ये छोटे छोटे पोरं पोहायला येतील. पण हा गोड बोले मला पंचायत समितीची तिकीट मिळवून देणार होता, जिल्हा परिषदेची. पण अजून आला का नाही? हा गंगाधर कुठे गेला? अजून आला का नाही? मग मी अध्यक्ष झाली की नाही, मग सदस्य होणार. सदस्य झाली की अध्यक्ष झाली की सदस्य. आणि मग ते लाल दिव्याची गाडी माझ्या चंपाकलीबाई मोठ्या खुशीमध्ये दिसते तू. एखादा सोन्याचा हांडा बिंडा सापडला का अंगधुनीमध्ये? सोन्याचा हंडा नाही, तर माझ्या समोर सोन्याची संधी चालून आली आहे. सोन्याची संधी चालून आली आहे? कशी? आता मला नाही का जिल्हा परिषदेची तिकीट मिळवून भेटणार आहे. त्या गंगाधरनं सांगितलं असेल. हो माहित आहे तुमची झोला झेंडी. माहित आहे म्हणतो. तुला झेंडी म्हणजे काय? दांडी आईस्क्रीमची कांडी. आमच्या महिला शक्ती मोर्चे नाव आहे आमच्या. आला माझ्या लक्षात. माझा मित्र आहे ना, त्याचा पक्ष आहे तो. त्याने तुला निवडणुकीची तिकीट मिळवून देतो म्हणून सांगितलं का? म्हणजे तू निवडणुकीला उभी राहणार आहे. पहिला शिका तर मीच मारीन. शिके मारण्यात मोठा पट्टा आहे माणूस उभे. बाबा तू निवडून आल्यासारखीच आहे. गावचे लोकच म्हणत होते चंपा कधी शूटिंग करायचं म्हणून, पण तू शिका मारतो म्हणे, आम्ही बटन दाबतो म्हणे. आता असे म्हणत होते बाबा. म्हणजे तू निवडून आल्यासारखीच आहे. मला निवडून देशील
तुला मी तुला आधी सांगितलं ना, पहिला शिक्का मीच मारी. पण काही गोष्टी माणसानं सांभाळून कराव्या. म्हणजे कसं आहे माहितीये का, व्हॉट्सअपचा जमाना आहे, फेसबुकचा जमाना आहे, मोबाईलचा जमाना आहे. एखाद्याने शूटिंग केली आणि टाकलं फेसबुक व्हॉट्सअपवर, मग होईल ना तुझा फोटा. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे मी काय बोलतोय ते तुझ्या लक्षातच नाही आलं का? नाही. रंगपंचमीच्या दिवशीची गोष्ट सांगतो. मी माझ्या मामाच्या पोरीला रंग लावण्यासाठी मामाच्या घरी आलो आणि तो माझा मित्र गंगाधर आणि तू ज्या जना मावशीच्या घरी भेटताना, घराला लागूनच माझ्या मामाचं घर आहे. मामाच्या पोरीला रंग लावण्यासाठी म्हणून आलो आणि खिडकीतून सहज वाकून पाहिलो. तू बसली होतीस, आपले केस विचारी, तू समोर तुझ्या आरसा होता. गोष्ट खरी, सख्या डोळ्यानं पाहिलो. आता नाही म्हणू नको. मी म्हणलो काय करताय रे बाई, म्हणलो तो पाहतच होतो. तेवढ्यामध्ये माझा मित्र गंगाधर आला. गोष्ट खरी, सख्या डोळ्यानं पाहत होतो. तो आल्याबरोबर तू उठून उभी झालीस. त्याने तुझ्या गालाला रंग लावला. सख्या डोळ्यानं पाहत होतो. एवढ्यावरच थांबला नाही बेटा. नंतर त्याने तुझ्या गालाचं चुंबन घेतलं. माझ्या डोळ्याने पाहत होतो. माझ्या सख्या डोळ्याने पाहत होतो आणि तुमचा तो सीन पाहिला बाई. तुमचा तो सीन पाहिला आणि माझ्या मीटरवर लोड आला. बरा झाला साला अर्थिंग बसवून होता, नाही तर फ्यूज उडाला. दुसऱ्याच्या घरी जाऊनच हे काम धंदे करता. लाजा शर्मा का विकून खाल्या तुम्ही? असे करायला का पुढे? म्हणजे मी जे काही पाहिलं ते गोष्ट खोटी खोटी असेल तर मोबाईलच काढतो. तुला का वाटतंय शूटिंग करून ठेवलो, बायकोने दाखवलो का नाही? बायकोने त्या दिवशी डबल राहिला तो सावध, म्हणून सांभाळून. त्याच्यानंतर हात लावते तर काही करत नाही. मी हात नुका माणूस का करो का झाला म्हणून काय झाला, गुडगबीट झाला म्हणून काला जाणीवर गेला तर शक्ती नाही वर करत. अशा गोष्टी सांगून ठेवतो. मी ड्युटीवर गेल्यानंतर करायचं. येऊन जाऊन मामाच्या घरी येत जाईन नाही, खिडकीतून 5 जाईल ना माहिती ना. बोल मोबाईलच काय बरोबर गरीबारी जत नाही, बाकीचा मला माहित. गोड बोले जाता की नाही? जा गोड बोले. सगळं माहित झालं. आता विचार करू, आता कसं करू, मी कसं करू आता? बोंबला आता. केव्हा आहे केव्हाचा आहे केव्हाचा फाक बोंबला तर फोद्या. आता काऊन लढत आहे तू? सगळं सत्यानाश झाला. कोणाचा? तुझ्या झाला असेल, माझ्या सत्यानाश होऊ शकत. कसा झाला, केव्हा झाला? गोड बोलेने आपलं जना मावशीच्या घरचा सगळा कार्यक्रम बघितला. सगळं बघितला.
वरती म्हणजे रंगपंचमीच्या दिवसच्या म्हणजे मी तुझ्या जवळ आलो, तुझ्या गालाला गुलाल लावलो, हळूच तुझ्या गालाचा चुंबन घेतलो. अबे नालायका, चुम्मा पाहते जल कुकड्या. आता एवढंच होतं तर घेऊन जाणार पाहिजे, घ्यायला पाहिजे नाही होतं. अहो पाहत होता बिलकुल हलकट चुम्मा पाहते, ला सरळ वाटत नाही. मी नाही बोंबला, तुझ बोंबला. मग तुझ्या जवळ आलो, तुझ्या ओठाजवळ, तुझ्या ओठाचा मी ओठाने चुम्मा घेतलं, ते पण पाहिलं. अबे पप्प्या घेताना पाहतच नालाय का. किती हलकट आहे हा पप्पी. घेतो म्हणे आपला पाहतो, सत्याला नाही सोडत आता त्याला, नाही सोडत हराम खोराला. जातो आणि त्याचा खतमच करून येतो. तो हात सोड, धरून धरून जा जा करतो. जातो सोडला तर तू जातो, तू हात धर आता सोड. चांगलाच मारतो, जानसे मारतो, थोडासा जीव ठेवतो, थोडासा लुपलुप करायला जीव ठेवतो. एक काम कर, एक ग्लास पाणी घेऊन ये, पाणी पेतो, एनर्जी आणतो ना मग जातो. असा कसा मरत नाही, मेल्याशिवाय राहत नाही. मारतो बे मारतो, गोड बोल्या टकल्या बी नकल्या. हा आण लवकर. अरे बापरे, एवढा थंड पाणी, मला थरकापणी सुटली, थंडी लागली. तू मला गरम कर, मला गरम कर. अरे एक कप चहा म्हणत आहो, चहा पेतो, गरम होतो ना मग जातो. लवकर घे. नाही गोड बोले, नाही सोडत रे तुला. आता हरामखोर पप्प्या पाहतो, चुम्मणी पाहतोस. बापरे, चुलीवर मांडली की स्टोर. काय झालं? साखरेच नाही, गरम गरम पाणी वाटलं, भलतच गरम झालं. चालतो मी आता. पण मी म्हणतो ह्या रागाच्या घरात गेलो आणि मी त्याला मारलो आणि माझ्या हातला समजा तो मेला तर उलट ऑब्जेक्शन माझ्यावर येईल ना. म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जाईल, मी अंदर होईल, मग तुझा कसा होईल चंपा कधी. एक काम करतो, थोडासा विचार करतो, जेवण करतो, मग जातो. एक काम करू, तू स्वयंपाक बनव, मस्त जेवण, मस्त झोपू. मी जातो म्हणतो, जेवण केलं जातो, थोडासा विचार करतो. जा स्वयंपाकाचं पाह. हो झालं. कशाची भाजी बनवली? डाळ दुधी. एकातच का म्हणलं? एकामध्ये मला खूप आवडते. लावण काय मला आवडायला पाहिजे ना. मी लावण ते डाळ दुधी, दुधी नाही लौकी म्हणतात तिला. लौकी, लौकी, लव म्हणजे प्रेम ना, की म्हणजे किल्ली, प्रेमाची किल्ली लौकी. तिला सिंगलच बनवा लागते. बैताळ बेलनी तिथं भुसमुसळ करून टाकली असते. चला आपण मस्त जेवू आता. मला सांग, तू मला जिल्हा परिषदेची तिकीट मिळवून देणार का? हो. कुठे आहे? केव्हा? तुझी तिकीट ना? हो. दिल्या वर्षी त्याची हो. कपली कपली. काय? तुला ते म्हणजे राजकारणाचं तुला तेवढं काही समजत नाही. कोणती जिल्हा परिषद होते, कोणती पंचायत समिती होते, कोणती ग्रामपंचायत होती, तुला काही समजत नाही. म्हणून जे तिकीट वाटप करणारे होते ना, त्यांनी तुझी तिकीटच कापली पाहिजे. तुला राजकारणाचा काही अनुभव नाही. बैठक अध्यक्ष अगोदर होते का सदस्य अगोदर होते? तू मला सांगितलंस का बाई? तू का म्हणाली होती? अगं जिल्हा परिषदचा सदस्य झाल्यानंतर अध्यक्ष होते. तू बैठक का म्हणत आहे? अध्यक्ष होईल मग सदस्य होईल, म्हणून तुझी तिकीट कापली. मग आता कसं करायचं? कसं करायचं सांग माझ्या टोंगरीला.
तू मला जिल्हा परिषदेचे तिकीट मिळवून देणार आहेस की नाही? त्यावेळेस तुला आमदारकीची तिकीट मिळवून देतो. मला सांग आधी, माझी तिकीट कपलीस कशी? कपली कसं म्हणजे वरतूनच कपली. वरतूनच कपली. हा? अबे मला जिल्हा परिषदेचे तिकीट मिळवून देणार आहेस की नाही? गेला ए गंगाधर, मेला की काय? गंगाधर मेला की काय? मी आता पाणी घेऊन येते. पुराचा पुरा प्लॅटफॉर्म सुजवला. अरे माझ्या नाही नाही ती जागा दुखते बाबा. असा कुठे मार्ग आहे का? हे बाई हो का राक्षील हो बा. अरे बापरे किती वजन. तिच्याला डोका फिरला का डोका फिरला या बाईचा. डोका फिरला डोका फिरला त्याला कोल्ह्या कुत्र्याने खाल्लं की काय?